नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कुंभ राशी 5 मार्च ते 10 मार्चपर्यंत तुमच्यासाठी कोणते संकेत असणार आहेत आणि कोणत्या गोष्टी विधिलिखित आहेत त्या तुम्हाला कळणार आहेत। तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। कुंभ राशी 5 मार्च नंतर मोठा 8 गोष्टी अशा विधिलिखित आहेत ज्या तुम्हाला कळणार आहेत, ज्यामुळे तुम्हाला घाम फुटणार आहे। तर कुंभ राशीच्या मित्रांनो, 5 ते 10 मार्च हा काळ अत्यंत विशेष संकेत देणारा ठरू शकतो। ग्रहाची अनुकूल हालचाल आणि तुमचा वेगळा विचार करण्याचा स्वभाव या दोन्हीमध्ये संगम तुमच्यासाठी आयुष्यात 3 महत्त्वाचे बदल घडू शकतात। हा काळ गोंधळाचा नाही तर नवीन कल्पना आणि नवीन संधीचा असणार आहे। करिअरमध्ये अचानक नवा मार्ग दिसू शकतो। आर्थिक बाबतीत काही अडथळे दूर होण्याचे संकेत आहेत आणि नातेसंबंधामध्ये प्रामाणिक संवादाची गरज भासू शकते। कुंभ राशी म्हणजे दूरदृष्टी आणि नाविन्य, म्हणून या काळात तुमचा विचारपूर्वक घेतलेले निर्णय भविष्य घडवू शकतो। म्हणून प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वक घ्या। तर 3 खास घटना आहेत ज्या तुमच्या आयुष्यात नवीन दिशा देऊ शकतात। चला तर मग सुरुवात करूया। जानेवारी ते डिसेंबर 2026 यामध्ये तुम्हाला खूप काही संकेत मिळणार आहेत, पण या 5 मार्च ते 10 मार्चपर्यंत तुम्हाला अशा काही 3 संकेत मिळणार आहेत जे संपूर्ण वर्ष त्यावर अवलंबून असणार आहे। 5 मार्च नंतरचा काळ तुमच्या जीवनात एक विलक्षण अध्यायाची सुरुवात करणारा ठरणार आहे, कारण ग्रहाची सूक्ष्म हालचाल आणि दैवी ऊर्जा एकत्र येऊन तुमच्या भाग्यात लिहिलेल्या घटनांना जागृत करण्यासाठी सज्ज झाली आहे। आजवर ज्या अडथळ्यांनी तुमचा मार्ग रोखून धरला होता ते हळूहळू दूर होऊ लागतील आणि जीवनातील स्थिरता नव्या गतीमध्ये परिवर्तित होईल। ब्रह्मदेवाने सृष्टीच्या निर्मितीवेळेस प्रत्येक आत्म्यासाठी काही विशेष क्षण निश्चित केले आहेत आणि तोच क्षण आता तुमच्या दारात, तुमच्या भाग्यात येणार आहे। म्हणून मनातील भीती सोडा आणि येणाऱ्या परिवर्तनाचे स्वागत करा आणि शांतपणे निर्णय घ्या, कारण हा काळ भीतीचा नसून तुम्हाला जागृत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। कुंभ राशीच्या मित्रांनो, पहिली निर्णय घटना म्हणजे तुमच्या कर्मक्षेत्राशी संबंधित असणार आहे, जिथं दीर्घकाळापासून केलेल्या परिश्रमाने फलित अचानक तुमच्यासमोर उभे राहील। कामातील अडथळे दूर होतील आणि तुमच्या सभोवतालीच्या विश्वातील नवीन विलय निर्माण होतील आणि वरिष्ठांचा सन्मान, सहकाऱ्यांची साथ लाभेल। आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि थांबलेले व्यवहार पूर्णत्वास जाईल। हा काळ तुमच्या मेहनतीचे सार्वजनिक मांडणीत रूपांतर करणारा ठरणार आहे आणि तुमच्या आत्मविश्वासाला नवीन पंख देणार आहेत। आता दुसरी घटना आहे की तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्याशी जोडलेली असणार आहे, जिथं काही काळापासून असलेला तणाव कमी होईल, समजुतीचे वातावरण तयार होईल, संवादाच्या माध्यमातून गैरसमज दूर होतील आणि तुटलेले नाते पुन्हा जोडण्याची शक्यता निर्माण होणार आहे। घरातील वातावरण सकारात्मक होईल आणि मनातील कटुता वितळणार आहे आणि नकारात्मक वातावरण नाहीसं होणार आहे। हा काळ प्रेम, विश्वास आणि संयम या 3 मूल्यांचा केंद्रस्थानी ठेवण्याचा आहे, कारण नात्याची ऊब हीच तुमच्या मानसिक शांततेचा आधार ठरणार आहे किंवा आधार बनणार आहे। तिसरी आणि सर्वात प्रभावशाली घटना म्हणजे कुंभ राशी तुमच्या आयुष्यात तुमच्या सामाजिक प्रतिमेशी संबंधित असणार आहे, कारण जिथं तुमच्याबद्दल पसरवलेले गैरसमज आणि शंका हळूहळू दूर होतील, सत्य स्वतःच प्रकाशित होणार आहे आणि तुमच्या शांत संघर्षाचे मूल्य आता लोकांना समजणार आहे। एखाद्या प्रसंगातून तुमच्या प्रामाणिकतेचा सन्मान होईल आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे। हा काळ संयम राखण्याचा आहे, कारण दैवी न्याय योग्य वेळेची वाट पाहतो आणि योग्य वेळीच प्रकट होतो। या 3 घटनांच्या पाठीमागे कार्यरत असलेली शक्ती म्हणजे तुमचं चांगलं कर्म आणि ग्रहाच्या अनुकूल संयोग असणार आहे, ज्यामुळे तुमच्या अंतर्मनातील ध्येय जागृत होईल आणि निर्णय क्षमता अधिकच स्पष्ट बनेल। ध्यान, प्रार्थना आणि सकारात्मक विचार यांचा प्रभाव वाढेल आणि तुमच्या मनात धैर्य निर्माण होईल, कारण जेव्हा अंतर्मन शांत असते तेव्हा बाह्य परिस्थितीही अनुकूल होत असते। आर्थिक बाबतीत दूरदृष्टी आवश्यक आहे, कारण वाढत्या संधीचा योग्य वापर केल्यास दीर्घकाळाचे स्थैर्य प्राप्त होऊ शकते। खर्च आणि बचत यामध्ये संतुलन ठेवा
आणि गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या, कारण ग्रहस्थिती तुमच्या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी अनुकूल आहे, परंतु शहाणपणाने उचललेलं पाऊलच दीर्घकालीन लाभ देऊ शकतं. आता मानसिकदृष्ट्या हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे, कारण कुंभ राशी तुम्ही जिथं स्वतःच्या शक्ती आणि मर्यादा ओळखून पुढे जाण्याचा निर्धार कराल, तिथे नकारात्मक विचारापासून दूर राहण्यास, प्रेरणादायी वातावरण राहण्यास प्रयत्न करा, कारण तुमची ऊर्जा तुमच्या यशाला आकार देणार आहे. सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला अडचणीवर मात करण्यास ताकद देईल. तसेच आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर कुंभ राशी हा काळ अंतर्मनाशी संवाद साधण्याचा आहे. नियमित साधना आणि शुद्ध विचार यामुळे तुमच्या जीवनात प्रकाश निर्माण होईल. तसेच ब्रह्मदेवाने लिहिलेले प्रत्येक प्रसंग आत्मविकासासाठी असतो, ही जाणीव तुमच्या मनात दृढ होईल. तसेच त्यामुळे प्रत्येक घटना तुम्ही शिकण्याच्या दृष्टिकोनाने स्वीकारा. शिक्षण आणि स्पर्धात्मक क्षेत्रातही कार्यरत असलेल्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे, कारण एकाग्रता वाढणार आहे आणि परिश्रमाला योग्य दिशा मिळणार आहे. गुरुजनांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहे आणि प्रयत्नांची परिपूर्तता यशात परिवर्तित होणार आहे. सातत्य आणि आत्मविश्वास या दोन गोष्टी जमल्यास निश्चित आहे. प्रवासाचे संकेतही या काळात संभवतात, जे व्यावसायिक किंवा आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक ठरणार आहेत. नवीन ठिकाणी मिळालेला अनुभव तुमचा विश्वासाला विस्तार देईल आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिकच व्यापक बनणार आहे. प्रत्येक प्रवास आत्मिक उन्नतीचा टप्पा असतो, हे लक्षात ठेवा. सामाजिक जीवनातही सकारात्मक बदल दिसतील, कारण तुमच्या मतांना विशेष महत्त्व दिले जाईल आणि तुमच्या उपस्थितीचा प्रभाव वाढणार आहे. तसेच सार्वजनिक कार्यात सहभाग घेतल्यास तुमची प्रतिमा, तुमचे कौतुक, तुमच्या कामाची स्तर हा अधिकच मजबूत होणार आहे. त्याचबरोबर लोकांच्या विश्वासास तुम्ही पात्र ठराल आणि हीच खरी संपत्ती तुमच्यासाठी खूप मोलाची ठरणार आहे. हे जाणून कार्य करा. आरोग्याच्या दृष्टीने संतुलित दिनचर्या आवश्यक आहे, कारण शरीर आणि मन यांचा समतोल यश टिकवूनच ठेवतो. नियमित व्यायामाने, शुद्ध आहार यामुळे ऊर्जा वाढेल आणि कार्यक्षमताही सुधारणार आहे. आता मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान आणि श्वसन प्रक्रिया उपयुक्त ठरतील. आता या कालखंडामध्ये कुंभ राशी घेतलेला प्रत्येक निर्णय परिणाम देणारा असणार आहे, म्हणून प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला, योग्य तो निर्णय घ्या, उतावळेपणा टाळा आणि संयम बाळगा, कारण स्थैर्याने घेतलेला निर्णयाचं तुमच्याच अंतर्मनाचा आवाज ऐका, कारण तोच तुम्हाला योग्य दिशा दाखवेल आणि योग्य दिशेने पुढे नेईल. आता ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या 3 घटना तुमच्या आयुष्यात परिवर्तनाचे प्रतीक आहेत, ज्यामुळे तुमच्या जीवनात नवीन अध्याय उघडणार आहे. संघर्षाचे रूपांतर यशात आणि संशयाचे रूपांतर विश्वासात होणार आहे. हा काळ कुंभ राशी तुमच्यासाठी आत्मशक्तीची जाणीव करून देणारा आहे आणि प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिकच सक्षम बनवणार आहे. कुंभ राशी, मला एवढं सांगावंसे वाटते की येणारा काळ तुमच्या उन्नतीचा आणि जागृतीचा आहे. श्रद्धा, संयम आणि सकारात्मक कर्म यांच्या आधारावर पुढे चला, कारण दैवी नियोजन कधीही व्यर्थ नसते आणि प्रत्येक घटना तुमच्या आत्मविकासासाठीच असते. या मार्गदर्शनाचा स्वीकार शांत मनाने करा. जीवनात येणाऱ्या परिवर्तनाला नम्रपणे सामोरे जा, कारण भविष्य तुमच्यासाठी नवीन प्रकाश घेऊन येत आहे. कुंभ राशी म्हणजे वेगळेपण, बुद्धिमत्ता आणि स्वातंत्र्य. तर 5 ते 10 मार्च हा तुमच्यासाठी नवीन शक्यता घेऊन येऊ शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, भावनेपेक्षा विचारांना प्राधान्य द्या आणि स्वतःचा निर्णय स्वतःच्या विश्वासावरच घ्या. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया अशा कुंभ राशी तुमच्या पुढील राशी भविष्य घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.